नियत आहे का तुमची? गृहमंत्री म्हणून स्वतःला मिरवता, दुसऱ्याच्या आई बहिणीवर हल्ला घडून आणता. त्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली, ती गोळी काढताना 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं. तवा नाही का तुम्हाला ती आई बहीण वाटली? तुमची ती आई बहीण वाटली तुम्हाला, आणि दुसऱ्याची आई बहीण नाही. वाह, गृहमंत्री म्हणून तुम्ही वागताय. तुम्हाला काय करायचं ते करा, मी आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सोडतच नाही. तुमची नियत आई बहिणीबद्दल आमच्या लक्षात आली काय? आमच्या आया बहिणीला आणखीनही चालता येत नाही. 200-250 महिलांच्या मुटक्यावर पाय देऊ देऊ मारलंय त्यांना. तवा नाही तुम्हाला आई बहीण दिसती. तवा तर तुम्ही म्हणले पोलीस माझे, पोलिसांनाच मारलंय. ही तुमची नियत मराठ्याविषयी. त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं, मारलं म्हणून 8-10 दिवसासाठी. मी रात्री माहिती घेतली त्या पोलिसांचं नेमकं काय. मायबाप मराठ्यांनो, या परभणीकरांना सांगतो आणि परभणीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जे पोलिसांनी आपल्या माता मावल्यांना मारलं होतं ना, त्या पोलिसांना देवेंद्र फडणवीसांनी बढती दिली. त्याला पोस्ट वाढवून दिली मारल्याबद्दल. फक्त 8 ते 10 दिवसासाठी त्यांनी निलंबित केलं. फक्त माता मावल्यांना मारलं म्हणून लक्षात आलं आणि निलंबित केलं. आज त्या सगळ्या पोलिसांना, त्या एसपी ला सुद्धा पुण्यात बढती दिली. पहिला तो एसपी होता, आता त्याला दुप्पट त्याची बढती केली. वारे देवेंद्र फडणवीस, आया बहिणी तुम्ही आम्हाला शिकवणार, आणि आमच्या आया बहिणीला मारलं, त्या पोलिसांना तुम्ही बढती दिली. ही नियत तुमच्या आया बहिणीविषयी, आणि आया बहिणी तुम्ही आम्हाला शिकवणार. त्या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी, नोकरीवरून काढून टाकण्याऐवजी त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलंय आणि निवडून मराठ्यांकडून येणार, आणि आई बहिणीच्या भाषेत तुम्ही आम्हाला शिकवणार. तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची राज्यातली माता मावली ही आई बहीण नाहीये. तरी तुम्ही काहीच बोलला नाही, आणि पाय मोडणाऱ्या पोलिसांना तुम्ही बढती दिली, म्हणजे बक्षीसच दिले थोडक्यात, आणि राज्य चालवायला निघाले. तुम्ही फडणवीस साहेब, तुम्ही लय मोठी चूक केलेली. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. तुम्हाला मी या परभणीतून जाहीर सांगतो, तुम्ही गलत माणसाला खेटलात. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. तुम्ही जर मराठ्यांना अडवून गेलात, तुम्ही सारखं जर मराठ्यांना सारखं तुम्ही जर आडवं करायचा प्रयत्न केला, तर मी तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही. मला तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही. कोणी निवडून येण्याचं तिकडे उलटे पालटे पडा, पण माझ्या